मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फार कमी कागदपत्रे लागतात। यामध्ये महिलांनी जास्त गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुमच्याकडं तुमच्या नावचं आधार कार्ड पाहिजे। आधार कार्डला महत्त्वाचं आहे तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या। आधार कार्ड आणि तुमच्याकडे असलेलं तुमच्या स्वतःच्या नावचं बँकेचं खाते पुस्तक, या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। आधार कार्ड आणि बँकेचं पुस्तक। यानंतर मग लागतात काय काय कागदपत्र, तर तुमचा शाळेचा दाखला नसेल तर तुमचं जुनं मतदान कार्ड नसेल तर तुमच्या घरातलं रेशन कार्ड, यापैकी कोणताही एक पुरावा लागतो। आणि सहजासहजी शाळेचा दाखला जरी नसेल तर मतदान कार्ड आणि रेशन कार्ड तुमच्या घरी उपलब्ध होऊ शकतं, तुमच्याकडं ते आहेच। आता यामध्ये तुमच्याकडं उत्पन्नाचा दाखला मागणी केला जातो। उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर तुमच्या कुटुंबातलं, तुमच्या पतीचं, वडिलांचं किंवा सासऱ्याचं नावचं जे रेशन कार्ड आहे तेही तुम्ही जोडू शकता। त्याच्यामुळं आधार कार्ड आणि बँकेचं पुस्तक हे अतिमहत्त्वाचे पुरावे आहेत। त्यानंतर शाळेचा दाखला किंवा जुनं मतदान कार्ड किंवा जुनं रेशन कार्ड हा एक अतिमहत्त्वाचा पुरावा आहे। आणि त्यानंतर तुमच्याकडं उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर तुमच्याकडचं रेशन कार्ड हे अपलोड करावं लागतं ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करते समयी, हे ध्यानात घ्यावं। जास्त गोंधळून जाऊ नका, तुमच्याकडे ही सगळी कागदपत्र घरी उपलब्ध होतील। त्यामुळे आपण जर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नसलो तर आपण फक्त एकच काम करावा, हे कागदपत्र आपण जमा करावीत। आणि ही कागदपत्र ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही आपले सरकार केंद्र आहे, त्याच्यानंतर शासनाचं पोर्टल आहे, त्या माध्यमातूनही तुम्ही करू शकता। सरकारने आता कॅम्प तयार केलेले आहे, कॅम्पच्या माध्यमातूनही तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। दुसरी गोष्ट, जे नेते मंडळी आहेत, विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडेही तुम्ही फॉर्म देऊ शकता। अंगणवाडी सेविकेकडेही तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरल्यानंतर OTP आल्यानंतर तुमचा फॉर्म हा ग्राह्य धरला जातो। पुढचं तो मंजूर होणं, नामंजूर होणं, तुम्ही जोडलेल्या कागदपत्रांची अपूर्तता ही तपासणं हे शासकीय यंत्रणेचं काम आहे, ते सरकारचं काम आहे। सरकार त्यानंतर तुमची अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करणारच आहे। परंतु आज रोजी तुमच्याकडे जी कागदपत्रं आहेत ती सगळी अवेलेबल आहेत असं मला वाटतं। आधार कार्ड आहे, बँकेचं पुस्तक आहे, मतदान कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, एक फोटो आहे, त्याच्या शाळेत दाखलासुद्धा आहे। काहींकडे नसेल पण त्यांच्यासाठी रेशन कार्ड, मतदान कार्ड हा पर्याय आहे। त्याच्यामुळे जास्त गोंधळून महिलांनी जाऊ नये। महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा। फॉर्म तर भरा, बाकीचं पुढं पाहता येईल। शासकीय योजना आहे, त्याचा अध्यादेश निघालेला आहे। सरकार कोणाचंही येवो, ही योजना बंद होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो। त्यामुळं फॉर्म भरणं तुम्ही सुरू करा आणि फॉर्म भरा असं मला वाटतं। धन्यवाद।